नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर उशीर झाला असं कोणाला वाटेल, पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या विश्लेषणामध्ये उशीर कधीही होत नसतो. कारण आधीच्या निकालांमधून जे संकेत मिळालेले असतात ते जर संबंधित खेळाडूंनी ओळखले, समजून घेतले, तरच त्यांना पुढच्या लढतीमध्ये, निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरता येत असतं. आणि म्हणूनच रविवारी ज्या नगरपालिका नगर परिषदांचे निकाल लागले, त्या निकालामध्ये जे काही संकेत समोर आलेले आहेत, मला असं वाटतं की त्या निवडणुकीच्या निकालांनी जी काही दिशा दाखवली आहे, जे काही सिग्नल दिले आहेत, त्याची फारशी आणि पूर्ण चर्चा माध्यमातून झालेली नाही. आणि त्यापैकी एक मोठा फॅक्टर, ज्याला जरांगे फॅक्टर म्हणता येईल, तो जरांगे फॅक्टर हा तुम्हाला बारकाईने या रविवारच्या निकालाच्या संदर्भात समजून घ्यावा लागेल. जरांगे यांनी गेल्या गणेशोत्सवाच्या दरम्यान मराठा आंदोलनाची रणधुमाळी केली होती. मुंबई अक्षरशः ओलीस ठेवण्यापर्यंत जरांगे पाटील गेले होते. त्यांचे हजारो समर्थक मुंबईत येऊन ऐन गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचा धुमाकूळ घालत होते की त्याची भयंकर एक प्रतिक्रिया उमटलेली होती. आणि हे सगळं करताना जरांगे पाटील ज्या प्रकारची भाषा वापरत होते, ज्या प्रकारचं थेट मुख्यमंत्री किंवा शासनाला आव्हान देत होते, ते एका सत्तेला आव्हान असण्यापेक्षा समाजातल्या जातीयवादी मानसिकतेचा तो सगळ्यात मोठा उद्गार होता. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि योगायोगाने त्यांचा जन्म ब्राह्मण जातीमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय काम केलं, काय काम नाही केलं, कसा कारभार चालवला, कसं सरकार चालवलं, हा विषय गुंडाळून बाजूला ठेवत जरांगे पाटील हे केवळ ब्राह्मण म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत विषारी आणि जहरी टीका करत होते, शिव्या शाप देत होते. आणि त्याला ज्या प्रकारे आपला राजकीय विरोधक असलेल्या फडणवीसांचा फडशा पाडला जातोय, म्हणून विरोधकांनी खुल्या दिलाने साथ दिली होती. तुम्हाला आठवत असेल की गणेशोत्सव चालू होता आणि हजारोच्या संख्येने खेड्यापाड्यातले जरांगे समर्थक किंवा मराठा तरुण मुंबईत आणले गेले होते. त्यांची कुठे टेकायची व्यवस्था नव्हती, त्यांची खाण्याची व्यवस्था नव्हती, साधं पाणी मिळवायचं किंवा भूक लागली तर काहीतरी दोन घास खायला मिळावेत याची सुद्धा सोय नव्हती. याच्या बातम्या रंगवण्यात आल्या आणि जणू काय ही जबाबदारी सरकारची आहे. देशाच्या किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईसारख्या महानगरामध्ये कोणीतरी आंदोलन पुकारायचं आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने लोक आणायचे. तर त्या लोकांची राहण्याची, जगण्याची, खाण्यापिण्याची, आंघोळ पांघोळीची सगळी व्यवस्था सरकारने केली पाहिजे अशी एक नवी आंदोलनाची व्याख्या करण्यात आली. आणि हे करण्यामध्ये माध्यमांनी खूप रस घेतला होता. मग लगेच त्याचा फायदा उठून आपल्याला त्याची, या आंदोलनाची आणि आंदोलकांची किंवा त्यात गुंतलेल्या जातीपातींची सहानुभूती मिळावी म्हणून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंचा उभाठा शिवसेना पक्ष किंवा काँग्रेस पक्ष यांनी त्या आंदोलनाला बाहेरून पाठिंबा देत प्रत्यक्ष त्या संघर्षात उडी घेतली होती. टेम्पो आणि ट्रक भरून टनावारी खाद्यान्न किंवा शिजवलेलं अन्न, ठेचा, भाकऱ्या मुंबईत आणलं गेलं. त्याची नाक्या नाक्यावर वाटप करण्यात आलं आणि ह्यातून एक सहानुभूती जनरेट व्हावी यासाठी प्रयत्न केला गेला होता. आणि या सगळ्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, एक ब्राह्मण मुख्यमंत्री जबाबदार आहे असं चित्र रंगवून महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये जातीय विष कालवण्याचा प्रयत्न केला गेला की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणूनच आरक्षण अडवून बसलेला आहे. आणि त्यासाठी बिचारा सामान्य गरीब घरचा मराठा, मराठ्यांची लेकरं
रस्त्यावर सैरा वैरा झालेली आहेत, सैर भैर झालेली आहेत. हे सगळं जे चित्र रंगवलं जात होतं त्यातून देवेंद्र फडणवीस विरोधात मराठा जनमानस जागृत करायचं, स्फोटक करायचं हाच प्रयास होता. आणि मग आज जवळजवळ 3-4 महिन्यानंतर ज्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही असं कोणी म्हणू नये, अजिबात म्हणू नये. जरांगे पाटील यांनी कुठेही लपवलं नाही किंवा जरांगे पाटील यांच्या समर्थनाला उभा राहिलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात आयडिया क्लिअर होती. आपल्याला देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण आहे, भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, म्हणूनच त्याच्याविषयी जनमानसामध्ये एक तिरस्कार निर्माण करायचा हीच भूमिका होती. आरक्षणाविषयी दुय्यम करून टाकला गेला होता. सगळाच्या सगळा रोग थेट ब्राह्मण जातीतला मुख्यमंत्री याकडे होता. तर आज जे निकाल आलेत ते जर निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या नगरपालिका नगर परिषदांचे असतील तर तिथे जरांगे फॅक्टर दिसला पाहिजे होता. कारण तुम्हाला आठवत असेल जरांगे पाटील तर प्रत्येक वेळेला कुठच्याही टीव्हीच्या चॅनेल आणि कॅमेऱ्यासमोर माईक समोर एकच धमकावत होते, तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का? निवडणूक लोकसभेची असो, निवडणूक विधानसभेची असो किंवा त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही निवडणुका असो, मराठ्यांच्या ताकदीवर, मराठ्यांच्या बळावर, मराठ्यांच्या लोकसंख्येवर महाराष्ट्रातलं सरकार उभं राहतं, चालू शकतं किंवा कोसळून पडतं, ही जरांगे पाटील यांची भाषा होती. आणि त्यांनी संपूर्ण मुंबई ओलीस ठेवली होती. एक प्रकारे महाराष्ट्र सरकार ओलीस ठेवलं होतं. अखेरीस मुंबई हायकोर्टात सुद्धा हे धुमाकूळ घालणारे आंदोलक घुसले आणि हायकोर्टाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली आणि या आंदोलनासमोर हतबल झाल्यासारखं बसलेलं जे महाराष्ट्र सरकार होतं त्याला हायकोर्टाने आदेश दिलं, याला वेसण घाला, नसेल तर आंदोलनाच्या नेत्यांना उचलून घ्या, बंदिस्त करा. इथपर्यंत जेव्हा हायकोर्टाने धमकावलं तेव्हा जरांगे पाटील यांची झिंग जमिनीवर आली आणि मुदत संपण्याच्या आधी जरांगे पाटील मुंबई सोडून गेलेले होते. हे सगळं मी तुम्हाला नव्याने एवढ्यासाठी सांगतोय की जरांगे पाटील यांची खरी ताकद, त्यांची खरी लोकप्रियता जर असती, अगदी 100 एकर 500 एकर जमिनीवर काय ते सभा घेतलेली, मोर्चे काढलेले खरे असते तर काल परवा जे नगर परिषद आणि नगरपालिकांचे निकाल आले ते असे आले नसते. कारण त्या निकालातून एका बामण मुख्यमंत्र्यावर विश्वास व्यक्त केला गेलेला आहे. ज्या पक्षाचं नेतृत्व एक ब्राह्मण मुख्यमंत्री करतो आणि त्या ब्राह्मणाविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने जरांगे पाटलांनी मराठ्यांचं आंदोलन उभं केलं, विष कालवलं, त्याचा कुठलाही प्रभाव जर या नगरपालिकांच्या निकालांमध्ये दिसला नाही आणि जवळपास निम्म्या नगर परिषदा त्याच भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, ज्याचा महाराष्ट्रातला सर्वा जरांगे पाटील यांच्या भाषेत बामण आहे, तर मग लक्षात येतं की जरांगे पाटील यांचं आंदोलन हा एक देखावा उभा केला गेला होता, ज्याच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या, शरद पवार यांच्या पक्षाचं समर्थन होतं, काँग्रेस पक्षाचं समर्थन होतं आणि कदाचित त्याचीच उमटलेली एक विपरीत प्रतिक्रिया की जे लोक अशा प्रकारच्या आंदोलनातून राज्यामध्ये आणि देशामध्ये अराजक पसरवायला बघतात त्यांचं डोकं ठेचलं पाहिजे, त्यांची नांगी ठेचली पाहिजे. यासाठीच या सगळ्या नगरपालिका नगर परिषदांमधल्या मतदाराने या तीनही महाविकास आघाडीच्या पक्षांना अक्षरशः पालापाचोळा करून टाकले. काँग्रेस कसं बसं 30 नगराध्यक्ष निवडून आणू शकली, शरद पवारांच्या पक्षाला 7 का 8 का 9 नगराध्यक्ष निवडून आणता आले.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 7-8 नगराध्यक्ष निवडून आणता आले. आणि हे सगळे लक्षात घ्या, काँग्रेस, महाविकास आघाडीचा काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्याच्या बरोबरीने शरद पवार आणि उबाठा शिवसेना या 3 पक्षांना जितके नगराध्यक्ष मिळाले त्याच्यापेक्षा एकट्या एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा आहेत त्या जास्त आहेत. आहे की नाही गंमत? देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाला 129-30 नगराध्यक्ष मिळाले आणि एकनाथ शिंदे यांना 51-52 नगराध्यक्ष मिळाले. तर तो दोघांचा विजय असण्यापेक्षा तो जरांगे फॅक्टरचा सगळ्यात मोठा पराभव आहे. आणि जरांगे पाटील नावाचं बुजगावणं पुढे करून आपलं पराभूत राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यासाठी जातीचं जहर, जातीपातीचं जहर महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये बिंबवायला बघणारे जे महाविकास आघाडीचे पक्ष होते त्याला या 288 नगरपालिकेतल्या मतदारांनी जमीनदोस्त करून टाकलेलं आहे. दुर्दैव आपल्याकडे असं असतं ना की याची मीडियामध्ये चर्चा झालेली नाहीये. या नगरपालिका नगर परिषदांचे निकाल आले, त्यामध्ये भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचे नेते घराबाहेरच पडले नाहीत म्हणून झाला. नो, ते विधानसभेलाही बाहेर पडत नव्हते, ते काहीच करायला तयार नाही. महाविकास आघाडीचे नेते हे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा मानसिकतेमधले दुसरे कोणीतरी यावं, लढाई जिंकून द्यावी आणि सत्तेचा मुकुट आमच्या डोक्यावर ठेवावा या अपेक्षेने वागणारं महाविकास आघाडीचं जे नेतृत्व आहे त्यांच्याकडून कुठलीही लढाई जिंकली जाऊ शकणार नाही. अगदी राहुल गांधी सांगतात ना कि भारत की जेनजी लढेगी और नरेंद्र मोदी को सत्ता से नीचे उतार देगी. सत्तेवर पंतप्रधान जेनजी नाही होणार. पंतप्रधान कोणाला व्हायचंय? राहुल गांधीला व्हायचं. आणि राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी भारताच्या जेनजीने म्हणजे युवा वर्गाने नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात आंदोलन पुकारलं पाहिजे आणि सरकार उलथून पाडलं पाहिजे. मग आयत्या बिळावर राहुल गांधी नागोबासारखे जाऊन बसणार. ही जी मानसिकता आहे ती तशीच्या तशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन इतकं ज्वलंत आणि स्फोटक करावं की त्या योगे देवेंद्र फडणवीसांचं महायुती सरकार कोसळेल आणि आमचे उद्धव ठाकरे आयते येऊन नागाच्या बिळावर बसतील. आयत्या बिळावर नागोबा. मित्रांनो, लढाई लढावी लागते तर जिंकता येते, हरावी लागते हे पण आहे. पण न लढता जे हरतात त्यांची कीव करावीशी वाटते, कीव करावीशी वाटते. आणि जेव्हा आपण लढण्याची हिंमत हरलेले असतो तेव्हा भाडोत्री लोक घेऊन येतो. ज्या सुषमाताई अंधारे यांचा उमेदीचा काळ हा बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांची निंदा नालस्ती करण्यात गेला. त्यांच्या करवी आज उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाची, शिवसेना उबाठाची बाजू मांडायची अधोगती आलेली आहे. तिथे कळतं की तुमच्याकडे कोणी निष्ठावान राहिलेला नाही. तुम्हाला भाडोत्री माणसं आणावी लागतात. ज्या पत्रकारांची हयात शिवसेना विरोध करण्यामध्ये 30-35 वर्ष गेली, असे पत्रकार, भाष्यकार, विश्लेषक आज ज्या हिरिरीने उद्धव ठाकरे यांचं समर्थन करतात, त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी आपली बुद्धी सुद्धा गहाण टाकतात, ही ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्यावर वेळ येते तिथेच तुम्ही लढण्याची इच्छाशक्ती हरवून बसलाय याचा पुरावा समोर येतो. त्यामुळे अशा पत्रकारांचा गोतावळा आपल्या भोवती गोळा करायचा आणि मग जरांगे पाटील काहीतरी करतील आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळेल आणि मग मी मुख्यमंत्री होईल, हा आषाढभूतपणा घेऊन जे राजकारण करतात त्यांना जरांगे वाचवू शकत नाहीत. नाही,
ते गाणं आहे ना किशोर कुमारचं कुठच्या सिनेमातलं, माझी जो नैया डुबोये उसे कौन बचाए. उद्धव ठाकरेंनी स्वतः पक्ष बुडवलेला आहे. शरद पवारांनी इतरांबरोबर सोडा, सहकाऱ्यांबरोबर सोडा, आपल्या पुतण्याबरोबर सुद्धा जो लपंडाव खेळला, त्यातून शरद पवारांनीच आपण स्वतः बनवलेला पक्ष बुडवलेला आहे. त्यांना कोण वाचवणार? जरांगे पाटील वाचवणार? नाही वाचवू शकत. त्या जरांगे पाटीलला आधार देण्यासाठी शरद पवारांनी राजेश टोपे हा आपला एक शिलेदार पाठवला आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारसंघात राजेश पाटील यासारख्या राजेश टोपे यासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याचा पराभव झाला, बळी गेला, पवारांनी बळी दिला. आणि गमतीची गोष्ट बघा मित्रांनो, ज्या जरांगे पाटलांनी एवढी ब्राह्मण विरोधी आग ओकली होती, विष ओकलं होतं, हलाहल ओकलेलं होतं, विष कालवलेलं होतं, त्यांच्या अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना, अंतरवली सराटी पासून हाकेच्या अंतरावर काय 10-12 किलोमीटरवर अंबड शहर आहे. आणि अंबड शहर या नगरपालिकेची सुद्धा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये चक्क देवयानी कुलकर्णी नावाची एक ब्राह्मण महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून आली. जरांगे पाटील, आमच्या आबा माळकरने छान व्हिडिओ केलेला आहे, जरांगे पाटील यांच्या नाकावर टिचून कुलकर्णी नगराध्यक्ष अंबड शहराचे. महाराष्ट्राने हे असल्या विष कालवणाऱ्या राजकारणाला दिलेली ही सणसणीत चपराक आहे. या नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समोर काय आली असेल तर महाराष्ट्र इथले पुरोगामी समजतात तितका जातीयवादी नाहीये. रोज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाची जपमाळ ओढणारे जे सेक्युलर पुरोगामी आहेत, त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले महाराष्ट्राला जातीयवादी बनवण्याचं. पण महाराष्ट्र जातीयवादी नाही, तो जात निरपेक्ष आहे आणि जनहितासाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणार आहे. याची साक्ष या नगरपालिका निवडणुकांनी दिली आणि तिथेच जरांगे पाटील यांच्या सगळ्या आंदोलनाचा पालापाचोळा झाला. मी सुरुवातीपासून सांगत आलो, जरांगे पाटील यांच्या इतकं मराठ्यांचं नुकसान दुसऱ्या कोणी केलेलं नाही. मराठ्यांना जरांगे पाटील आरक्षण मिळवून देऊ शकले नाहीत, पण मराठ्यांना जातीयवादी म्हणून बदनाम करण्याचं पाप मात्र जरांगे पाटील करून बसले. कारण या असल्या बाजारबुणग्या राजकारण्यांच्या मागे आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी जरांगे पाटील फरफटत गेले. जरांगे पाटलांना ज्या गर्दीची सवय झाली आहे त्यानंतर जरांगे पाटील आता आंदोलनाच्या पलीकडे गेलेले आहेत. पण मुद्दा इतकाच, निष्कर्ष इतकाच की या रविवारच्या निकालांनी महाराष्ट्र जातीयवादी नाही, त्यात कोणी किती जातीचं विष कालवलं तरी तो महाराष्ट्र स्वीकारत नाही आणि फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने हे जातीय विष कालवू नका एवढाच या निकालांनी दिलेला इशारा आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.